मुलांनो, अभ्यासाचा कंटाळा येतोय का? मग टॉपर विद्यार्थ्यांची अभ्यासाची ही जी पद्धत आहे ना, ती वापरा. ह्याला म्हणतात इंटरलिव्हिंग मेथड. जर तुम्ही एकाच विषयाला सतत वेळ दिला आणि तुम्हाला असं वाटतं की जास्त वेळ दिला की तो विषय चांगला लक्षात राहील, पण मेंदूची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलेलं आहे की एकाच विषयाचा सलग अभ्यास करण्यापेक्षा वेगवेगळे विषय योग्य क्रमाने बदलून जर अभ्यास केला तर आपली समज, आपली स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक वाढते. ह्यालाच म्हणतात इंटरलिव्हिंग मेथड. इंटरलिव्हिंग म्हणजे काय? तर एका अभ्यास सत्रामध्ये फक्त एकच विषय न शिकता 2 ते 3 वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जर आपण आलटून पालटून शिकलो, उदाहरणार्थ सलग 2 तास गणित करण्याऐवजी 40 मिनिटं गणिताचा अभ्यास केला, त्याच्यानंतर 40 मिनिटं विज्ञानाचा किंवा सायन्सचा अभ्यास केला आणि मग 40 मिनिटं इतिहासाचा अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गणिताकडे यायचं आहे. त्यामुळे होतं काय मुलांनो, की प्रत्येक वेळेला मेंदूला तो विषय पुन्हा नव्याने सुरू करताना सक्रिय करावं लागतं, जागरूक करावं लागतं. त्यामुळे तुमची शिकलेली जी काही माहिती आहे ती खूप मजबूत होते. इंटरलिव्हिंग मेथडमध्ये प्रत्येक वेळेला विषय बदलल्यामुळे मेंदूला विचार करावा लागतो. कंपॅरिझन म्हणजे तुलना करावी लागते आणि जी माहिती तुम्ही आधी शिकलात ती पुन्हा आठवावी लागते. हाच मानसिक प्रयत्न त्यामुळे तुमचा अभ्यास अधिक प्रभावी बनतो. ही पद्धत फक्त विषय बदलण्यापुरती मर्यादित नाही मुलांना, तर एका विषयातही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न एकत्र सोडवणे हा देखील इंटरलिव्हिंग मेथडचाच एक भाग आहे. उदाहरणार्थ, एकाच पद्धतीची उदाहरणे न सोडवता बीजगणित, भूमिती, ट्रिग्नोमेट्री असे वेगवेगळ्या चॅप्टरमधली जर वेगवेगळी उदाहरणं सोडवली तर तुम्हाला ना परीक्षेप्रमाणे विचार करण्याची सवय लागेल. कारण परीक्षेमध्ये मिक्स असतात प्रश्न. या चॅप्टरमधला, त्या चॅप्टरमधला, या धड्यातला, त्या धड्यातला. तेव्हा तशा प्रकारची सवय जर तुम्ही मेंदूला आधीपासून लावली तर तुम्हाला परीक्षेमध्ये फार अडचण येत नाही. सुरुवातीला ही पद्धत थोडीशी कठीण नक्कीच वाटायला लागेल, पण विषय बदलताना मेंदूला पुन्हा लक्ष केंद्रित करावं लागतं आणि प्रत्यक्षामध्ये हीच जी पद्धत आहे ही तुम्हाला खरोखर खूप उपयोगाला येते. कारण ही प्रक्रिया मेंदूला अधिक सक्षम बनवते, अधिक ताकदवान बनवते. थोडासा मानसिक ताण म्हणजे शिकण्याची संधी नाही का? मानसशास्त्रामध्ये याला डिझायरेबल डिफिकल्टी म्हणतात. इंटरलिव्हिंग मेथडचा आणखी एक मोठा फायदा काय ते समजून घ्या, की त्याच्यामुळे तुमचा अभ्यासाचा कंटाळा कमी होतो. एकच गोष्ट वारंवार नाही करायची, काहीतरी व्हरायटी आहे, काहीतरी वैविध्य आहे. मग होतं कसं, की 2-3 तास तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास केला की मेंदू थकतो, मग तुम्हाला कंटाळा येतो. पण याच्याऐवजी जर तुम्ही विषय बदललात ना तर तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी मिळते आणि तुमचा अभ्यास हा अधिक जास्त रंजक बनतो, इंटरेस्टिंग बनतो. तेव्हा लक्षही टिकून राहतं. आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम येतो, तोही याच्याने कमी होऊ शकतो. जर तुम्हाला कमी वेळात अधिक चांगलं असं शिकायचं असेल तर आजपासून एक छोटासा बदल करा मुलांनो. एकाच विषयामध्ये अडकून राहू नका. अभ्यासाचं नियोजन असं करा की मेंदूला विचार करावा लागेल, तुलना करावी लागेल, पुन्हा पुन्हा आठवावं लागेल आणि जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला ना मुलांनो तर तो जास्त काळ लक्षात राहील आणि नक्की तुम्ही चांगले गुण मिळवू शकाल. तेव्हा जरूर इंटरलिव्हिंग मेथड वापरून बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आणि तो फक्त अभ्यास करतानाच नव्हे, कॉन्सन्ट्रेशनसाठी, कंटाळा दूर करण्यासाठी, परीक्षेतल्या उत्तरांना सामोरं जाण्यासाठी जो आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स लागतो तोही यातून मिळेल. धन्यवाद.